जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज या ठिकाणी मी काही ग्रंथांचं पारायण सुरू केलेलं आहे. तर त्या ग्रंथांच्या पारायणाची मी पूजेची मांडणी कशी केली हे सुद्धा दाखवणार आहे. त्यासोबतच शिव महापुराण असेल, शिवलीलामृत असेल, नवनाथ भक्तिसार असेल किंवा श्री गुरुचरित्र असेल इत्यादी कुठल्याही धार्मिक ग्रंथाचं पारायण करताना कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे, त्याची मांडणी कशी केली पाहिजे, कुठले नियम पाळले पाहिजेत आणि त्याची सांगता म्हणजेच समाप्ती उद्यापन कसं केलं पाहिजे, या सर्व विषयी मी अत्यंत विस्तृतपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती देणार आहे. या ठिकाणी आपण एकदा पूजेची मांडणी बघून घेऊया. सुरुवात आपण मंगल कलशापासून करूया. या ठिकाणी बघा, तांदळाच्या राशीवरती हा तांब्याचा मंगल कलश स्थापन केलेला आहे. त्यावरती विड्याची 5 पानं लावलेली आहे, वरती नारळ ठेवलेला आहे. त्याच्याच बाजूला इथे काही पूजा साहित्य आहे, ज्यामध्ये पळी असेल, ताम्हण असेल, त्यासोबतच घंटी आहे, शंख आहे. त्याच्या बाजूलाच माझ्याकडे जी उपलब्ध होती ती उपलब्ध फळे मी ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण मूळ पारायणाच्या पूजेची मांडणी बघूया. या ठिकाणी आमचे नाथपंथाचे आद्य दैवत श्री नवनाथ महाराज यांचा फोटो आहे. त्याच्याच बाजूला श्री दत्तात्रय महाराज यांचा फोटो आहे. त्याच्या समोरच श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ मी मांडलेला आहे. त्याच्या बाजूला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपण बघू शकतो. त्यानंतर समोर इथे शिवलीला अमृतची ही प्राकृत मधली पोथी आहे. त्यासोबतच या ठिकाणी शिवलीला अमृत मराठी कथासार जो सोप्या मराठी भाषेमध्ये आहे, भाषांतर तो आहे. आणि त्याच्या बाजूला संपूर्ण श्री शिव महापुराण आहे. त्याच्या समोर बघा, या ठिकाणी विड्याची पाने मांडून घेतलेली आहे. विड्याच्या पानावरती आपण या ठिकाणी खारीक, खोबऱ्याचा तुकडा, सुपारी, बदाम आणि हळकुंड अशा प्रकारे पंचमहाभूतांचं प्रतीक म्हणून 5 मंगल फळे, ज्याला शुभलक्षणी फळे आपण म्हणतो किंवा ज्याला आपण सुवासिनीचं लेणं म्हणतो, वाण म्हणतो, अशा पद्धतीनुसार हे एकखणी सामान सुद्धा म्हणतात याला, हे मांडून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न पडला असेल की तब्बल 5-5 ग्रंथ मांडलेले आहे, मग गुरुजी एवढे ग्रंथ वाचतात तरी केव्हा? तर सर्वच ग्रंथ मी वाचत नाही. या ठिकाणी मी फक्त नवनाथ भक्तिसार आणि गुरुचरित्र या दोघांचं पारायण करणार आहे. तसेच माझी धर्मपत्नी या ठिकाणी शिवलीला अमृत मराठीमधील कथासार याचं पारायण करत आहे. आणि त्यासोबतच माझा एक शिष्य शिव महापुराण आणि दुसरा शिष्य या ठिकाणी शिवलीला अमृत प्राकृत मधलं याचं पारायण करणार आहे. परंतु ह्या गादीवरती हे सर्व पारायण होत असल्यामुळे सर्व ग्रंथांची मांडणी आपण एकाच पूजेमध्ये केलेली आहे. यानंतर आता आपण नियम कसे असतात, पूजाविधी कशी असते आणि काय काय गोष्टींचं पालन केलं पाहिजे, नेमके अपसमज कोणते आहे, गैरसमज कोणते आहे, त्यामागचं सत्य काय आणि तथ्य काय, याचा तपशीलवारपणे आढावा घेणार आहोत. तर या ठिकाणी आता आपण प्रामुख्याने शिवलीलामृत ग्रंथाबद्दल बोलत आहोत, कारण जास्त प्रमाणामध्ये माता बहिणी असतील किंवा घरोघरचे सुवासिनी असतील, शिवभक्त मंडळी असतील, जास्त प्रमाणामध्ये श्रावण महिन्यामध्ये जो ग्रंथ वाचला जातो तो म्हणजे श्री शिवलीलामृत होय. शिवलीलामृत ग्रंथ वाचत असताना अगदी साध्या सोप्या पद्धतीनुसार मी तुम्हाला काही नियम सांगतो. मघाशीची मी जी पूजा मांडली अशी पूजा सुद्धा तुम्ही मांडू शकता, परंतु ज्यांना अशी पूजा मांडणं शक्य नाही आहे अशा व्यक्तींनी स्वतःच्या देवघरावरती जरी शिवलीलामृत पोथी ठेवली आणि दररोज शंभू महादेवाला 2 अगरबत्ती आणि दीप प्रज्वलन करून म्हणजेच दिवा जाळून जरी त्या ठिकाणी पारायण केलं तरी सुद्धा चालतं. आता पुढचा विषय येतो की पारायणाचा कालावधी किती, म्हणजे किती दिवसांमध्ये शिवलीला अमृत संपलं पाहिजे. बघा, शिवलीला अमृत मध्ये एकूण 15 अध्याय आहेत, 15 एपिसोड आहेत. हे 15 अध्याय तुम्ही एका दिवसामध्ये सुद्धा पूर्ण वाचू शकता, म्हणजे एका दिवसामध्ये संपूर्ण एक पारायण या पद्धतीनुसार करू शकता, किंवा 7 दिवसामध्ये संपूर्ण पारायण म्हणजे दररोजचे 2 अध्याय व शेवटच्या दिवशी 3 अध्याय या पद्धतीने सुद्धा तुम्ही वाचन करू शकता, किंवा दररोजचा 1 अध्याय अशा पद्धतीनुसार प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत किंवा प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे संपूर्ण पंधरवाडा सुद्धा या ठिकाणी तुम्ही ग्रंथाचं पारायण करू शकता. जे भक्त एकाच दिवसामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतील अशांना तब्बल 4 ते 5 तास एवढा वेळ लागू शकतो, त्यापेक्षा अधिकही लागू शकतो. एवढा वेळ एकाच जागी बसून सतत वाचन करणे हे कंटाळवाणं आणि शारीरिक दृष्ट्या कठीण असतं. त्यामुळे आपण भगवंताची क्षमा मागून त्या ठिकाणी लघवीसाठी उठवू शकतो,
पाणी पिऊ शकतो, चहा पिऊ शकतो आणि पुन्हा वाचनाला बसू शकतो. परंतु हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी एक विशिष्ट अशी प्रार्थना करावी लागेल. त्या ठिकाणी आपल्याला हात जोडून म्हणावं लागेल, हे शंभू महादेवा, हे शंकरा, मी तुझं एकाच दिवसामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण करण्याचा मानस संकल्प घेतलेला आहे. परंतु शरीरानुसार मला या ठिकाणी लघवी असेल, त्यानंतर जांभळी असेल, इत्यादी कर्म होणारच आणि ह्या कर्मांपासून मला कुठल्याही प्रकारचं पाप लागू नये यासाठी मी तुझी क्षमा मागतो. आणि त्या ठिकाणी त्राहिमाम महेश्वर, त्राहिमाम महेश्वर अशा पद्धतीने उच्चारण करून तुमचा उजवा हात तुम्ही तुमच्या प्रथम उजव्या कानाला, त्यानंतर डाव्या कानाला लावू शकता. किंवा त्या ठिकाणी तुम्ही क्षमताम महेश्वर, क्षमताम महेश्वर असं उच्चारण सुद्धा करू शकता. अशा पद्धतीनुसार तुम्ही एका दिवसाचं पारायण करा, 7 दिवसामध्ये पारायण करा किंवा 15 दिवसामध्ये संपूर्ण ग्रंथाची समाप्ती करा. कुठलीही पूजा शंकराचरणी योग्यच आहे. पूजन करत असताना त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहे. तुम्हाला सर्वात प्रथम तर शुचिभूतपणे स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या अंगावरती स्वच्छ धुतलेले आणि कोरडे आणि त्या ठिकाणी सात्विक कपडे घालायचे आहे. सात्विक म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पांढरा असेल, पिवळा असेल, नारंगी असेल, अशा कुठल्याही फिक्कट रंगाचे कपडे घालू शकता. अधिकाधिक जर शुभ्र वस्त्र तुम्ही घातले, पांढरा पोशाख घातला, तो अधिक फलदायी मानण्यात आलेला आहे. शुभ्र किंवा सात्विक पोशाख धारण केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःच्या कपड्यावरती भस्माचं त्रिपंडू ओढायचा आहे. म्हणजेच आपली कनिष्ठा म्हणजे करंगळी, अनामिका म्हणजे देवाचं बोट, मध्यमा म्हणजे मधलं बोट, कनिष्ठा, अनामिका आणि तर्जनी मध्यमा ह्या तीनही कनिष्ठा, अनामिका आणि मध्यमा या 3 बोटांनी तुम्हाला ते भस्म स्वतःच्या कपाळावरती लावायचं आहे, ज्याला त्रिपुंडू असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर तुम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकराची विधिवत पूजा करायची आहे. मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरावरती जे शिवलिंग आहे तुम्ही त्याची सुद्धा पूजा करू शकता. शंकराची पूजा करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे जे असेल ते दूध वापरू शकता. गाईचं मिळालं तर अतिउत्तम. गाईचं दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी म्हशीचं दूध सुद्धा अर्पण करू शकता. परंतु हे दूध कच्चं असावं, म्हणजे ते गरम करून थंड केलेलं नसावं. ते दूध तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला स्नान घाला. ज्या दिवशी दूध अवेलेबल नसेल, उपलब्ध नसेल, त्या दिवशी सरळ थंड पाण्याने स्नान घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर शंकराच्या शिवपिंडीला सुद्धा तुम्ही भस्माचं संपूर्ण लेपन करा. खालची जी साळुंका असते म्हणजेच खालची जी पिंडी असते, लिंगाला तुम्ही त्या ठिकाणी भस्म लावताय, परंतु खालच्या पिंडीला सुद्धा त्या ठिकाणी हळद आणि कुंकवाचा मान द्या, कारण ते शक्तीचं, मांगल्याचं प्रतीक आहे. थोडक्यामध्ये पार्वतीचं स्वरूप आहे. अशा पद्धतीनुसार शिवलिंगाची पूजा झाली. अवेलेबल असतील तर त्या ठिकाणी 11 किंवा 21 बेलाची पानं वाहायला विसरू नका. ज्यांच्याच्यानी शक्य असेल अशा भक्तांनी 108 बेलाची पानं वाहिली तरी सुद्धा चालेल. शिवलिंगावरती बेलाची पानं कशी वाहावी याचा व्हिडिओ आपल्याच YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे, आपण तो बघू शकता, ज्यामध्ये संपूर्ण बेलाचं शास्त्र मी समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर शिवलिंगाला तुम्ही शिवामूठ अर्पण करायची आहे. ही शिवामूठ फक्त ज्या दिवशी सोमवार असेल अशा दिवशीच अर्पण करायची आहे. इतर दिवशी तुम्ही 5 बोटांमध्ये घेऊन त्या ठिकाणी अक्षदा अर्पण करू शकता. शिवमूठ अर्पण करत असाल तर शिवामूठ समर्पयामी असं म्हणून धान्य शिवलिंगावरती होता. अक्षदा अर्पण करत असाल तर अक्षता समर्पयामी असा मंत्र म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अक्षदा अर्पण करू शकता. त्यानंतर शिवलिंगाची आणि खालच्या शाळुंकेची तुम्हाला विधिवत पद्धतीने आरती करायची आहे. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की पोथीची समाप्ती झाल्यानंतरच आरती करतात, ते योग्य नाही. मला काय म्हणायचं आहे, आपण जर आंघोळ केल्यानंतर कपाळाला टिळक लावला नाही तर आपलं स्नान पूर्ण झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही. आपण जर असं ठरवलं की मी स्नान केलं, मग मी संपूर्ण दिवसाची कामं करेल आणि संध्याकाळच्या दिवे लावणीच्या वेळेलाच माझ्या डोक्याला गंध लावेल, ते जमेल का? आपण स्नान केल्याबरोबर कपडे बदलले की कपाळाला गंध लावतो. त्या पद्धतीने पूजा झाली रे झाली, त्या ठिकाणी कुठलीही देवी देवता असो किंवा शंकर असो, शंकराच्या शिवलिंगाला आरती ओवाळल्याच गेली पाहिजे. ती तुम्ही फुलवातीने ओवाळू शकता, दिव्याने ओवाळू शकता किंवा कर्पूर आरती ओवाळली तरी सुद्धा चालेल. महादेवाच्या शिवलिंगाचं औक्षण केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करायचा आहे. ते जर हयात असतील तर ठीक, ते जर स्वर्गवासी असतील त्यांचं मनोमन चिंतन करून दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे आणि पितृदेवताय नमः हा मंत्र जपायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला वाचनासाठी बसायचं आहे. पारायण करत असताना, वाचन करत असताना ते केव्हाही जमिनीवरती बसून करू नये. कारण तुम्ही जो जाप करता, तुम्ही जे वाचन करता, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती तो सर्व जाप स्वतःकडे खेचून घेऊ शकते. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी आसनावरती बसूनच जाप करायचा आहे. आसन सुद्धा कुठलं घ्यायचं तेही सांगतो. तुम्हाला त्या ठिकाणी सुती, लोकरीचं, रेशमी, तलमी कुठलंही आसन वस्त्रांचं वापरायचं आहे. त्या ठिकाणी लाकडाचा पाट, लाकडाचा चौरंग किंवा गवताची चटई किंवा एखादी प्लॅस्टिकची चटई इत्यादी पदार्थ वापरायचे नाही आहे. कारण हे सर्व पदार्थ विद्युत रोधक आहेत. विजेला किंवा जी ऊर्जा असते, ऊर्जेला रोखणारे आहे. त्या ठिकाणी आपल्याला वस्त्रांचाच वापर करायचा आहे, त्याचंच आसन घ्यायचं आहे. अशा पद्धतीनुसार तुम्हाला तुमचं आसन घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा विषय येऊन जातो, दररोज नैवेद्य दाखवण्याची आवश्यकता आहे का? दररोज आपल्याला भूक लागते, त्याप्रमाणे भगवंत जरी भावाचा भुकेला असला तरी मनुष्य जन्मातील कर्मकांडानुसार आपल्याला त्याला नैवेद्य दाखवणं अपरिहार्य म्हणजेच गरजेचं ठरतं. मग त्या ठिकाणी नैवेद्य काय दाखवू शकता? तुम्ही जो घरामध्ये स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा त्या ठिकाणी तुम्ही कुठलीही गोड फळे ऋतुमानानुसार ती अवेलेबल असतील ती दाखवू शकता. हे काहीही अवेलेबल नसेल तर दूध, खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा शंकराच्या तुम्ही त्या शिवलीलामृत ग्रंथाला दाखवू शकता. यानंतर शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करत असताना अनेक ठिकाणी महादेवाचा फोटो मांडला जातो, जे अतिशय चुकीचं आहे. हा मुद्दा ऐकून अनेक जणांना धक्का बसला असेल की सर असं काय सांगतायत, गुरुजी असं काय सांगतायत. मी धर्मशास्त्रानुसार सांगतोय. धर्मशास्त्रानुसार ब्रह्मदेवाच्या मुखाचं पूजन वर्जित मानण्यात आलेलं आहे, तर शंकराच्या मूर्तीचं पूजन वर्जित मानण्यात आलेलं आहे. धर्मशास्त्रानुसार शंकराच्या फक्त आणि फक्त शिवलिंगाचंच पूजन झालं पाहिजे. त्या ठिकाणी शंकराची मूर्ती असेल, शंकराचा फोटो असेल, जो मनुष्य रूपामध्ये असेल, ज्यामध्ये आपल्याला शंकर बसलेला दिसतोय, त्यासोबत इतर काही दिसताय. जर त्या शंकराच्या फोटोच्या सोबत इतर देवी देवता असतील तर तो फोटो पूजेमध्ये चालतो. म्हणजे जर शंकर आणि पार्वती दोघं जण एका फोटोमध्ये असतील तर तो फोटो पूजेसाठी चालतो. किंवा त्यामध्ये गणपती असेल, कार्तिकेय असेल, नंदी असेल, आदी शिवगण असतील, हा फोटो सुद्धा पूजेसाठी चालतो. परंतु एकटा ध्यानस्थ तपस्वी मुद्रेमध्ये बसलेल्या शंकराचा फोटो पूजेमध्ये चालत नाही. त्यामुळे त्यासोबत शक्ती म्हणजेच पार्वती आणि त्याचा परिवार असा फोटो घ्यावा. किंवा सरळ सरळ त्या ठिकाणी शिवलिंगाचं पूजन केलेलं असल्यामुळे मानसिक संकल्प करून जरी आपण त्या ठिकाणी जाप केला तरी सुद्धा चालतो. आता अशा म्हणजे वाचन चालतं. आता अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला, फोटोची पूजा सांगितली. दररोज शिवलिंगाला बिल्वपत्र जर मिळत नसेल तर मग तुम्ही दर सोमवारी वाहू शकता. दररोजच बेलाची पानं मिळाली पाहिजे असं अट्टहास सुद्धा नको. आणि सर्वात शेवटी ज्या वेळेला तुम्हाला ह्या शिवलीलामृत ग्रंथाची समाप्ती करायची आहे तर या समाप्तीच्या दिवशी तुम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये 11 किंवा 21 रुपये, त्यासोबतच अखंड असे 1 किलो, 1.25 किलो तांदूळ आणि त्यासोबतच काही गोड फळे इत्यादी शिवलिंगाला अर्पण करायची आहे. जो कोणी शिवभक्त व्यक्ती असेल, त्या मंदिराचा पुजारी असेल, अशा एखाद्या योग्य व्यक्तीला, किंवा तुम्ही जर एखादे गुरु केलेले असतील, मग ते गुरु कुठल्याही पंथाचे असो, ते वैष्णव पंथाचे असो, शाक्त पंथाचे असो, नाथ पंथाचे असो, गुरु हा शिवस्वरूपच असतो. अशा गुरूंच्या चरणी जरी तुम्ही दक्षिणा, फळे आणि तांदूळ अर्पण केले तरी सुद्धा ते शंकरापर्यंत पोहोचतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याची समाप्ती करायची आहे. समाप्तीच्या दिवशीचा नैवेद्याचा मेनू काय असावा तेही सांगतो. तुम्ही त्या ठिकाणी वरण, भात, भाजी, पोळी, शिरा इत्यादी गोड नैवेद्य दाखवायचा आहे. परंतु त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी चुरम्याचा लाडू बनवायचाच आहे. चुरम्याचे लाडू अनेक पद्धतीने बनतात. डाळ बाटी चुरमा, त्याचे सुद्धा आपण गूळ टाकून लाडू बनवू शकतो. किंवा रव्याच्या साटोऱ्या म्हणजेच पुऱ्या तळून त्याचे सुद्धा लाडू बनवू शकतो. बेसनाच्या पुऱ्या, त्यापासून आपण दामट्यांचे लाडू हे सुद्धा बनवू शकतो. किंवा सरळ साधं आपण चपाती चुरून चपातीमध्ये गाईचं तूप आणि गूळ मिक्स करून एकत्र करून त्यापासून जो लाडू बनतो असा चुरम्याचा लाडू सुद्धा शंकराला दाखवू शकतो. कशाही पद्धतीने बनवा, परंतु त्यामध्ये चुरम्याचा लाडू असणं आवश्यक आहे. नैवेद्य दाखवत असताना तो शिवलिंगाला दाखवावा.
त्यानंतर नंदीला दाखवावा आणि शिवलिंगावरती असणाऱ्या सर्पाला सुद्धा दाखवावा. माता पार्वतीच्या नावाने सुद्धा महादेवाच्या ताटामध्ये वेगळी एक चपाती किंवा थोडासा एक्स्ट्रा स्वयंपाक आपण काढायला पाहिजे. अशा पद्धतीनुसार आपण संपूर्ण शिवपूजन करू शकतो. आता हा विषय येऊन जातो की त्या ठिकाणी मांडणी करत असताना शिवगणांची मांडणी करावी का? म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पोथी वाचताय त्या ठिकाणी नागाची मांडणी करणं आवश्यक आहे का? नंदी मांडावा का? नंदी आणि नाग हे शिवाचे गण आहे, त्याची आभूषणे आहे, त्यांची स्वतंत्र पूजा करण्याची आवश्यकता नसते. परंतु गणपतीला मात्र त्या ठिकाणी अग्रमान हा द्यावाच लागतो. त्यामुळे तुम्ही एका वाटीमध्ये लाल रंगाची सुपारी गणपतीचं स्वरूप मानून त्या ठिकाणी ठेवावी आणि तिला हळद कुंकू अर्पण करून दररोजचं आपलं वाचन सुरू करावं. आता काही अपसमज आहेत, त्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. ते अपसमज असे की शिवलीलामृत ग्रंथ वाचत असताना स्त्री किंवा पुरुषाने जमिनीवरच झोपलं पाहिजे. याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही. तुम्हाला निव्वळ जमिनीवरती झोपण्याची आवश्यकता नाही. तुमची जर तशी हठयोगाची साधना असेल, संकल्प असेल, तर तुम्ही जमिनीवरती झोपू शकता. दुसरा गैरसमज आहे की जो कोणी स्त्री पुरुष शिवलीलामृत ग्रंथ वाचत आहे अशाने संपूर्ण महिनाभर किंवा 15 दिवस जोपर्यंत पारायणाचा काळ आहे तोपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं कठोर पालन केलं पाहिजे. म्हणजे काया वाचा मनाने स्त्रीने पुरुषाबद्दल आणि पुरुषाने स्त्रीबद्दल आसक्ती धरू नये. मुळामध्ये मी याला चुकीचं का म्हणत आहे ते सांगतो. त्याचं कारण असं, बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभा पिकातल ढोर, किती हाकल हाकल तरी येत फिरून पिकावर. म्हणजेच काय तर तुमचं मन एक प्रकारे नीच आहे, त्याला 5-5 लगाम आहे. हे 5 लगाम म्हणजे तुमचे डोळे आहे, तुमचे नाक आहे, तुमचा कान आहे, तुमची जीभ आहे, तुमचा मेंदू आहे. अशा प्रकारे ह्या मनाला, ह्या आत्म्याला हे सर्व पंचेंद्रिय फिरवत असतात आणि हे पंचेंद्रिय फिरवत असताना त्या मनाच्या मध्ये कुठलेही विकल्प येऊ शकतात. अगदी काम वासना म्हणजे सेक्च्युअली विचार असतील, क्रोध असेल, लोभ असेल, मद असेल, मत्सर असेल, षड्रिपू गांजण्यासाठी तपून बसलेले असतात. त्यामुळे जर कोणी असा संकल्प करत असेल की मी 1 महिना किंवा 15 दिवस बालब्रह्मचार्यासारखीच वागणूक ठेवेल, ब्रह्मचारी वागणूक ठेवेल, अशा व्यक्तीच्या मनामध्ये काम वासनेचे विचार अधिक येण्याचा संभव असतो. त्यामुळे जसं आपण लोटीभर दुधाची कथा ऐकलेली आहे जी शिवलिंगाशीच संबंधित आहे की एका महिलेने फक्त लोटीभर दूध मनोभावे शिवलिंगाच्या मंदिरामध्ये अर्पण केलं, संपूर्ण शिवलिंगाचा गाभारा दुधाने भरून गेला. कारण त्या महिलेने घरातील सर्वांना दूध पाजून जेवढं उरलं होतं तेवढंच देवाला अर्पण केलं होतं. त्या पद्धतीनुसार कुठलाही देव तुम्हाला ब्रह्मचर्य व्रताचं कठोर पालन करा असं सांगत नाही. विशिष्ट अशी व्रते आहे, जसं की महाशिवरात्रीचं व्रत आहे, त्यानंतर आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत आहे आणि त्यासोबतच आपलं नवरात्रीचं व्रत आहे. अशा काही कठोर आणि कडक नियमांमध्ये, व्रतांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन हे करावंच लागतं. ते धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. परंतु संपूर्ण श्रावण महिना ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणे आणि त्यामध्ये जर तुमचा भागीदार, तुमचा पार्टनर, तुमचा जीवनसाथी रुष्ट होत असेल, त्याच्या मनाला खंत होत असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण फळ प्राप्त होऊ शकत नाही. तरी सुद्धा हा विषय मी ज्याचा त्याच्यावरती सोडतो, ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनुसार ते ठरवावं आणि स्वीकारावं. आता एक अजून गैरसमज असा आहे की शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करत असताना दररोज रात्री साप घरामध्ये फेरी मारून जातो. हा आमच्या इकडच्या भागातील गैरसमज आहे. कुठलाच साप घरामध्ये फेरी मारायला रिकामा नाही. कुठल्याही सापाजवळ, सर्पाजवळ एवढा वेळ सुद्धा नाही. क्वचित प्रसंगी कावळा बसणे आणि फांदी तुटणे अशा काही प्रसंगामध्ये एखाद्या वेळेला घरामध्ये सापाचं पिल्लू म्हणा, नाग म्हणा निघू शकतो. परंतु त्याचा अर्थ तो देवाने पाठवलेला आहे किंवा शंकर आपली परीक्षा घेतोय असा लावून अपसमज किंवा मनामध्ये भीती निर्माण करून घेऊ नये. त्यानंतर काही ठिकाणी सांगितलं जातं शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करत असताना शिवाचे गण त्या ठिकाणी येतात. इथपर्यंत मी सहमत आहे, येऊ शकतात. त्याला पुढे जाऊन काही जण सांगतात तिथे म्हणे भूत पिशाच्य सुद्धा येतात, कारण शंकर भूतांचा राजा आहे. शंकर भूतांचा राजा असला तरी तो भक्ताचा बाप असतो, त्या ठिकाणचा पालक असतो. स्वतःच्या भक्ताच्या घरामध्ये स्वतः भूतनाथ भूत कशी काही येऊ देईल? आणि मुळामध्ये नंदी असेल, नाग असेल, नागाला जरी शिवाने गळ्यात धारण केलेलं आहे तरी त्याची पात्रता शंकराच्या पायाशी आहे. नंदी जरी त्याचं वाहन असलं तरी तो शंकराच्या पायाशी आहे.
आणि त्या पद्धतीनुसार जी कोटी भूतावळ आहे, जी भूतावळीमुळे शंकराला भूतनाथ म्हणजे भूतांचा नाथ, भूतांचा स्वामी ही संज्ञा प्राप्त झाली, ही संपूर्ण भूतावळ शंकराने वेताळाकडे सुपूर्द केलेली आहे. ती स्वतः शंकराच्या सोबत राहत नाही. त्यामुळे शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करत असताना तिथे भूतावळ येते असा गैरसमज मनातून काढून टाकावा. त्यानंतर सांगण्यात येतं, शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करत असताना जर चुकीचा उच्चार झाला तर महिला आणि पुरुष वेडे होतात, पागल होतात. हा अतिशय खालच्या स्तरावरचा कुप्रचार आहे. याचं कारण असं मी तुम्हाला सांगतो. आमच्या गावापासून जवळ जालना जिल्ह्यामध्ये एक खेडं आहे. या खेड्यामध्ये एका महिलेने शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याचा संकल्प घेतला होता. ही महिला स्वतः लिंगायत समाजाची होती. या महिलेने संकल्प घेतला आणि काही दिवसानंतर ती महिला पार वेडी झाली आणि त्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या इलाख्यांमध्ये अशी कीर्ती पसरली की शिवलीलामृत ग्रंथाच्या वाचनामध्ये चुकी झाल्यामुळे तिला शंकराने वेडं केलं किंवा पटका दिला. जो जगतपिता आहे, जो कृपाळू मायाळू आहे, अशा जगतपिते शंकराने कोणालाही फटका देणं शक्य नाही. त्या ठिकाणी थोडीशी माहिती मी काढली, म्हणजे जुना विषय आहे हा, 7 ते 8 वर्षापूर्वीचा. तिच्याच महिलेच्या काही नातेवाईकांकडून मला असं समजलं की महिलेच्या पतीचे बाहेर एका ठिकाणी अनैतिक संबंध होते आणि महिलेचा मुलगा दारू पित होता. या दोनही कारणांचं टेन्शन, ताण त्या महिलेने घेतला आणि ती विक्षिप्त सारखी वागायला लागली. या ताणापासून पळण्यासाठी तिने शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाचा संकल्प घेतला, परंतु तिच्या मानसिक ताणामुळे ते व्रत अर्धवट सोडल्या गेलं आणि घरच्या ताणामुळे ती महिला वेडी झाली. परंतु त्याला तसं स्वरूप देण्यात आलं की शिवलीलामृत ग्रंथाच्या पठणामुळे, चुकीच्या पठणामुळे तिला देवाने वेडं केलं. देव कोणालाही वेडं वगैरे करत नसतो, असा अपप्रचार, गैरसमज सुद्धा मनातून काढून टाका. अशा पद्धतीनुसार मी या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथाच्या वाचनाचे आता फायदे म्हणजे काय, काही जण विचारतायत फायदे. मला काय म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये 15 अध्यायांच्या 15 फलश्रुती दिलेल्या आहे. म्हणजे पहिला अध्याय वाचलं तर हे मिळेल, दुसरा अध्याय वाचलं तर हे मिळेल, तिसरा अध्याय वाचलं तर हे मिळेल. मुळामध्ये फलश्रुती निर्माण करण्याचं कारण काय, तर भक्तांनी गोडी निर्माण करून तो अध्याय वाचावा, यासाठी फलश्रुती निर्माण करण्यात आलेली असते. माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणून मी हाच अध्याय वाचेल असं काहीही नाही. फलश्रुती फक्त तुमच्या मनाच्या मानसिक समाधानासाठी असते. परंतु जर तुम्ही मनोभावे शंकराची पूजा केली किंवा इतर कुठल्याही देवी देवतेची पूजा केली, तुम्हाला फलश्रुतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु एक सांगतो, शिवलीलामृत ग्रंथाचा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि असं असतं, जो काही ग्रंथ निर्माण करणारा ग्रंथकर्ता असतो, ग्रंथ लिहिणारा व्यक्ती असतो, असा ग्रंथ लिहिणारा व्यक्ती संपूर्ण अध्यायाची शक्ती स्वतःच्या मानस संकल्पाद्वारे विशिष्ट अध्यायामध्ये कैद करून ठेवत असतो, समाहित करून ठेवत असतो. जसं की नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे. नवनाथ भक्तिसार ग्रंथाची संपूर्ण शक्ती त्या ठिकाणी मालू कवीने आपल्या जो हे आहे 40वा अध्याय आहे, 40व्या अध्यायामध्ये संकलित केलेली आहे. म्हणजे तुम्ही वरचे 39 सुरुवातीचे अध्याय जरी नाही वाचले, शेवटचा 40वा जरी वाचला तरी तुम्हाला नवनाथ भक्तिसार अध्यायाचं संपूर्ण फळ मिळतं. कारण मालू कवीने, लेखकाने त्या ठिकाणी ग्रंथरचनाकर्त्याने स्वतःची मानस संकल्प शक्तीद्वारे संपूर्ण ऊर्जा विशिष्ट अध्यायामध्ये कैद केलेली आहे. तसंच आपल्या शिवलीलामृत ग्रंथाबद्दल सुद्धा आहे. शिवलीलामृत ग्रंथाचा जो 11वा अध्याय आहे, या 11व्या अध्यायाला रुद्राध्याय म्हणजे रुद्राचं महत्व सांगणारा अध्याय अशा पद्धतीने संबोधला गेलेला आहे. आणि या 11व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी ग्रंथकर्त्याने संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाची ऊर्जा एकत्र केलेली आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही त्या ठिकाणी 11वा अध्यायाचं पठण करत असाल तर तुम्हाला वरचे 14 अध्याय वाचण्याचं काम राहत नाही. 11वा अध्यायामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही प्राप्त होऊन जातं. ज्या 11व्या अध्यायामध्ये आपल्याला भद्रसेन राजाची कथा मिळते की भद्रसेन राजाचे 2 मुलं होते. एक प्रधानाचा मुलगा होता, एक राजाचा मुलगा होता. त्यांना कशा पद्धतीने महामृत्युंजय वरदान प्राप्त झालं, ते मुलं सजीव झाले, त्यांचा अपमृत्यूचा योग टळला, कालमृत्यूचा योग टळला. अशा पद्धतीनुसार तो अध्याय आहे, ज्यामध्ये आपल्याला महानंदा नावाच्या एका वेश्येची कथा सुद्धा ऐकायला मिळते की परमेश्वराजवळ कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. हे सर्व भेदभाव आपण निर्माण केलेले आहे. पतिव्रता असो की वेश्या असो, मनामध्ये ज्याच्या राम आणि शिव आहे असा प्रत्येकच जण देवाच्या पायरीपाशी समान असतो. ही सुद्धा शिकवण आपल्याला 11व्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे ज्यांना संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पठण शक्य नाही
नाही आहे अशांनी एकदा संपूर्ण 15 अध्यायाचं वाचन करावं आणि दररोज किंवा सोमवारी किंवा प्रदोष काळी तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्या ठिकाणी 11वा अध्यायाचं पठण करून शंकराची आरती केली तरी सुद्धा ती पुण्यफळ प्रदान मानण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करा. काही अडीअडचणी आल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण त्या मला विचारू शकता. आपण त्याबद्दल सुद्धा उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया. आणि पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी नवनाथ भक्तिसार आणि गुरुचरित्र यांच्या पारायणाबद्दल सुद्धा काय नियम आहेत, पूजेची मान्यता आपण बघितलेलीच आहे, परंतु काय गैरसमज आहे, अपसमज आहे आणि खरं सत्य काय आहे यावर सुद्धा प्रकाश टाकूया. सर्वांवरती जगदंबेची आणि सांब सदाशी कृपा राहो. आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की माझे परमपूज्य शिवपंथाचे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्याकडून आज मला जी काही शिवपंथाच्या गादीची दीक्षा मिळालेली आहे, त्यामुळेच आज जेव्हा मी शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करतो तर मला माझ्या परमपूज्य शिवस्वरूप गुरूंची आठवण होते. गुरूंच्या चरणी आणि परमात्म्याच्या चरणी नमस्कार करतो. माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंबा.